नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हापूर येथील अमृता ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या शाखेतून तब्बल 4,71,040 रुपये किमतीचे चांदीचे दागिने व कॉईन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ज्वेलर्समध्ये सेल्स गर्ल म्हणून कार्यरत असलेल्या महिलेविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. राहुरी येथील संतोष चंद्रकांत मैड वय 45 राहणार राहुरी फॅक्टरी यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला 10 जून ते 15 जुलै या कालावधीत ज्वेलर्समध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करत होती. याच दरम्यान तिने स्टॉक तपासणीची जबाबदारी सांभाळताना स्टॉक क्लिअर असल्याचे भासवून व्यवस्थापनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. फिर्यादीत नमूद केल्यानंतर 1,893 ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे चांदीचे जोडवे किंमत 4,35,393 रुपये तसेच 115 ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन किंमत 35,650 रुपये असा एकूण 4,71,040 रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 390/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अडागडे पुढील तपास करत आहेत. दरम्यान ज्वेलर्ससारख्या संवेदनशील व्यवसायातच असा प्रकार उघडकीस आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहता अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.